कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची युद्धपातळीवर तपासणी करण्याची मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभर धडक मोहीम सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र ठोस कारवाई दिसून येत नसल्याचा आरोप आपनं केलाय. या संदर्भात सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप अशा प्रकारची ठोस कारवाई दिसून येत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केलाय. कोल्हापूर हे पर्यटन आणि खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध शहर आहे. दररोज हजारो नागरिक आणि पर्यटक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. त्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनानं विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचं आपनं म्हटलंय. शहरातील गर्दीच्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पासून तपासणी मोहिमेला सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली आहे. हॉटेलच्या किचनमधील स्वच्छता, वापरले जाणारे खाद्यतेल, अन्नपदार्थांचा दर्जा आणि साठवणूक पद्धतीची कसून तपासणी करण्याची मागणी आहे. प्रत्येक आस्थापनांकडे वैध अन्न परवाना आहे की नाही आणि अन्न सुरक्षा नियमांचं पालन केलं जातं की नाही याचीही पडताळणी करावी असं निवेदनात म्हटलंय. कोल्हापूर जिल्ह्यात तातडीनं युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबवावी, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीनं दिलाय. यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, समीर लतीफ, विजय हेगडे आदी उपस्थित होते.